नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा आपला विषय आहे मराठी. या ठिकाणी आपण काय करत असतो तर आतापर्यंत झालेले जे टी परीक्षा आहेत किंवा जी टी एक्झाम आहे या टी परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी काय करत असतो, स्पष्टीकरणासह पाहत असतो. ठीक आहे. मग आजचा आपला पहिला प्रश्न काय बघा, समास ओळखा. इथं आपल्याला शब्द दिला आहे पंचप्राण आणि या शब्दाचा आपल्याला काय सांगितलंय, समास ओळखायला सांगितलंय. ठीक आहे. आता पंचप्राण या शब्दाचा समास कोणता आहे, ऑप्शन काय दिलेत बघा, बहुव्रीही, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि द्विगु समास. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे, द्विगु समास. हे पंचप्राण हा शब्द काय द्विगु समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, द्विगु समास कधी होतो हे तुम्हाला मी फक्त एक मिनिटात सांगतो. भविष्यात तुम्ही कधीही हा समास विसरणार नाहीत बघा. ठीक आहे. मग ज्या सामासिक शब्दातील पहिले पद, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण आहे आणि अशा सामासिक शब्दावरून एका समूहाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास म्हणतात. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की सामासिक शब्दामधील जर पहिलं पद हे जर संख्या विशेषण असेल, पहिलं पद म्हणजे काय, पद म्हणजे काय तर पद म्हणजे शब्द. मग पहिला शब्द हा जर संख्या विशेषण असेल तर त्या ठिकाणी कोणता समास होतो, द्विगु समास होतो. फक्त एवढं एक वाक्य डोक्यात ठेवा. आयुष्यात कधीही तुम्ही द्विगु समास विसरणार नाहीत. पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्या. सामासिक शब्द काय असतो, दोन किंवा जास्त शब्दाचा तो समूह असतो. मग त्याच्यातला पहिला जो शब्द आहे हे काय पाहिजे आपल्याला, संख्या विशेषण पाहिजे. हे जर संख्या विशेषण असेल तर तो कोणता समास असतो, द्विगु समास असतो. सोपं आहे आणि परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न याच द्विगु समासावरती विचारले जातात. ठीक आहे. मग याचे जर अजून उदाहरण पाहिले तर बघा, पंचपांडव बघा, पहिला शब्द संख्या, त्रिलोकी पहिला शब्द संख्या, सप्तसागर पहिला शब्द काय आहे, संख्या विशेषण आहे. द्वादश राशी संख्या विशेषण आहे. द्वादश राशी, द्वादश म्हणजे किती, द्वादश म्हणजे 12, लक्षात ठेवा. द्वादश राशी म्हणजे 12 राशी. षटचक्र, त्रिदल, एकवचन हे सगळे उदाहरणं काय आहेत, द्विगु समासाची उदाहरणं आहेत. द्विगु समास कशाने ओळखायचा, पहिलं पद संख्या विशेषण असलं की तो कोणता समास असतो, द्विगु समास असतो. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, हाच शब्द देतील, खालील सामासिक शब्दाचे वचन ओळखा. काय सांगतील, खालील सामासिक शब्दाचे वचन ओळखा आणि शब्द देतील पंचप्राण. आणि याचा आपल्याला काय ओळखायला सांगतील, वचन ओळखायला सांगतील. ऑप्शन काय देतील, एक वचन देतील, अनेक वचन देतील, यापैकी नाही देतील किंवा दोन्ही देतील. ठीक आहे. असे आपल्याला 4 ऑप्शन देतील. मग लक्षात ठेवायचं, पंचप्राण हा शब्द आता इथे पंच म्हणजे किती आहे, 5 आहे. ठीक आहे. पण तरीही हा शब्द कसा आहे, एकवचनी आहे. कसा आहे, एकवचनी आहे. कारण परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा कसा आहे, एकवचन आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, द्विगु समास हा नेहमी कसा असतो, एकवचनामध्येच असतो. कशामुळे तर या शब्दावरून काय होतंय, एकाच समूहाचा बोध होतोय की नाही, एका समूहाचा बोध, म्हणून हा नेहमी काय असतो, एकवचनी समास असतो. तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कुठलाही शब्द देतील आणि सांगतील वचन ओळखा, तर हे कोणतं वचन राहील, याचं एकवचनच राहील. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. समासाचा प्रकार कोणता आहे, हा द्विगु समास आहे. द्विगु समासामध्ये काय असते, पहिलं पद नेहमी काय असतंय, संख्या विशेषण असते. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, हा समास नेहमी काय असतो, एकवचनीच असतो. नेहमी एकवचनी, नेहमी शब्द लावलाय मी, म्हणजे सगळे या समासाचे जेवढे उदाहरण आहेत हे सगळे कसे आहेत, एकवचनामध्येच आहेत. ते दिसता क्षणी, वाचता क्षणी आपल्याला जरी ते अनेक वचनी वाटत असले तरी ते कसे आहेत, एकवचनी आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. अजून खाली काही त्रिशूळ, द्विसप्ताह, द्विरथ हे काही त्याचे उदाहरण आहेत. पुढचा शब्द बघा, पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. रोज मातीत मिग नांदते बाई, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते, हा आपल्याला वाक्य दिलंय आणि याचा आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, तर आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलंय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, आपला कर्ता कोण आहे, नांदणारी कोण आहे, तर मी आहे. म्हटलं इथं कर्ता कोण आहे, मी हा वाक्याचा कर्ता आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जेव्हा वाक्यातला कर्ता हा प्रथमांत असतो, आता इथं मीला काही प्रत्यय वगैरे काही लागलेला आहे का, तर नाही लागलेला. म्हटलं मी कसा आहे, प्रथमांत आहे. मग जेव्हा वाक्यातील कर्ता प्रथमांत असतो तसेच कर्त्याला
कोणताही प्रत्यय लागलेला नसतो तेव्हा वाक्य कोणत्या प्रयोगाचे असते? कर्तरी प्रयोगाचं असतं. काही वचन बदलायची गरज नाही, लिंग बदलायची गरज नाही. एवढं लक्षात ठेवलं ना तरी तुम्ही वाक्य वाचताच क्षणी त्यामधला प्रयोग ओळखू शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी कोणता प्रयोग असेल? तर कर्तरी प्रयोग असेल. सोपा आहे की नाही? कोण म्हटलं प्रयोग अवघड आहेत? प्रयोग खूप सोपे आहेत, फक्त तुम्हाला समजून घेता आले पाहिजेत. पुढचा प्रश्न 3 नंबर बघा, किती सोपा प्रश्न विचारला होता बघा. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. आणि वाक्यप्रचार काय दिला होता? मुखवटा चढवणे. आणि याचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायला सांगितला होता. ऑप्शन बघूया. मनातील भावना लपवणे, गंमत म्हणून प्राण्या पक्ष्यांचे चेहरे चिटकवणे, मुखपट्टी घालणे आणि चेहरा लपवणे. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय राहील? मनातील भावना लपवणे म्हणजेच काय? मुखवटा चढवणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? आणि लेखकाचं नाव दिले आपल्याला विश्राम बेडेकर. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगितलंय की खालीलपैकी कोणतं पुस्तक विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं आहे? ऑप्शन बघूया. रणांगण, तणकट, ताम्रपट आणि सत्तांतर. हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग या 4 ऑप्शन पैकी विश्राम बेडेकर यांचं पुस्तक कोणतं आहे? तर रणांगण हे पुस्तक विश्राम बेडेकर यांचं आहे. मग आता तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे का बाबा विश्राम बेडेकरांचं रणांगण आहे? तर असं अजिबात नाही. तुम्हाला या 4ही ऑप्शनचा अभ्यास करायचा आहे. आता कदाचित उद्या काय करू शकतात? प्रश्न हाच प्रश्न रिपीट विचारू शकतात, पण जशाच तसा विचारू शकतात का? नाही, याच्यामध्ये काहीतरी बदल करून प्रश्न विचारू शकतात. मग इथं सांगतील बाबा विश्राम बेडेकर ऐवजी रंगनाथ पठारे यांचं खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे? मग रंगनाथ पठारे यांचं पुस्तक कोणतं आहे? ताम्रपट आहे. बघा इथं ताम्रपट आहे. पर्याय बदलायची गरज लागली की त्यांना? फक्त नाही, फक्त विश्राम बेडेकर शब्द काढला, तिथं रंगनाथ पठारे शब्द टाकला, प्रश्न तयार झाला. बरोबर. त्याच्यानंतर राजन गवस यांचं कोणतं पुस्तक आहे? तणकट पुस्तक आहे. व्यंकटेश माडगुळकरांचं कोणतं आहे? सत्तांतर आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय? 4ही ऑप्शनचा अभ्यास करत जायचा आहे. त्याला आपण काय म्हणतो? स्मार्ट स्टडी म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. आपण TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय? तर ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. सगळ्यात महत्त्वाचं किती? 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. त्या सुद्धा कशा? आन्सर की सहित, उत्तर सूची सहित. ठीक आहे. उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा तुम्हाला नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील, ज्या की तुमच्या TET परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असतात. मग यामध्ये 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी ह्या सगळ्या वर्गाच्या नोट्स असतील. तुम्हाला विषय कोणते असतील? इतिहास नोट्स असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञानची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही परीक्षेमध्ये एवढा स्टडी केला, दुसरं काहीला हात लावलं नाही, तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय तुम्ही 100% परीक्षेमध्ये घेऊ शकता. म्हणजे 100% पास होऊन जातं. एवढं केलं ना 100% परीक्षेमध्ये पास होऊन जाते. आणि भरपूर विद्यार्थी, भरपूर शिक्षक लोकांचे आपल्याला मेसेज येत आहेत. म्हणजे मेसेज आले होते ज्यावेळेस TETची आन्सर की आली होती की सर तुमच्या नोट्सचा खूप फायदा झाला, मी TET पहिल्याच प्रयत्नामध्ये काय झालो? पास झाले असं आपल्याला शिक्षकांनी सांगितलंय आणि शिक्षक भगिनींनी सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची आपली किंमत किती आहे? तर 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटेल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे,
फोनपे आहे, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर जर माझं लेक्चर चालू नसेल तर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. खालील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता खाली आपल्याला काही शब्द दिलेत आणि त्याच्यापैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. ठीक आहे, मग बघूया. साग, आग, राग आणि डाग. आता स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला ओळखायला सोपं सांगतो बघा. तो जर लागला तर तो पुल्लिंगी असतो, तीनी जर आपण त्या शब्दाचा उच्चार केला तर स्त्रीलिंगी असतो आणि ते जर असेल तर ते काय असतं नपुंसकलिंगी असतं. मग आपण सागाला काय म्हणतो तो साग. काय म्हणतो तो साग. तो साग इकडे आण रे, हा काय झाला पुल्लिंगी झाला. आगला काय म्हणतो आपण ती आग विझव रे, काय म्हणतो ती आग विझव रे, मग आग काय झाला स्त्रीलिंगी झाला. मग आपलं हेच उत्तर झालं. ठीक आहे, रागाचं काय होतं तो राग, त्याला खूप राग येतो तो राग, म्हणजे राग सुद्धा काय आहे पुल्लिंगी. डाग तो डाग. ठीक आहे, डाग सुद्धा कोणता शब्द आहे पुल्लिंगीचा शब्द आहे. मग आपल्याला स्त्रीलिंगी विचारला होता म्हटलं आपल्या इथं काय होईल आग हा शब्द स्त्रीलिंगी होईल. पुढचा प्रश्न 6 नंबर. पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्याचे अनुक्रमे लिंग ओळखा. आता बघा खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप अवघड पण आहे. सोपा पण आहे अवघड पण आहे. आता हा सोपा कोणासाठी आहे की ज्याला सामासिक शब्दाचं लिंग कोणत्या शब्दावरून ठरतं हे माहिती आहे त्याच्यासाठी हा काय आहे सोपा आहे. ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी अवघड आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सामासिक शब्दाचं लिंग काय होतं हे नेहमी दुसऱ्या शब्दावरून ठरतं. काय सामासिक शब्दाचं लिंग काय होतं नेहमी दुसऱ्या शब्दावरून ठरतं. मग बघा इथे शब्द काय आहे मीठ भाकरी, त्याच्यातला पहिला शब्द काय आहे मीठ, दुसरा शब्द काय आहे भाकरी. मग भाकरी ह्या शब्दाचं जे लिंग असेल तेच काय असतं ह्या सगळ्या दोन्ही शब्दाचं लिंग असतं. मग भाकरी काय आहे ती भाकरी, भाकरी स्त्रीलिंगी आहे. मग बघूया स्त्रीलिंगी पर्याय असणार बघा. इथं स्त्रीलिंगी आहे, इथं नपुंसकलिंगी आहे कट होईल, इथं पुल्लिंगी आहे म्हटलं हा कट होईल, हा कट होईल, इथं पुल्लिंगी आहे म्हटलं हा कट होईल. पुढचे शब्द आपल्याला पाहायचे सुद्धा गरज नाही कारण पहिलं स्त्रीलिंगी असणार आपला ऑप्शन कोणता आलाय एकमेव ऑप्शन आलाय. म्हणजे प्रश्न जरी मोठा दिसत असला तरी सगळा वाचायची सुद्धा गरज नाही. पण कधी जर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर असतील तर मग तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात काय ठेवायचंय हे पाठ करीत बसू नका. ह्या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी आहे, देवघर नपुंसकलिंगी आहे, साखर भात पुल्लिंगी, हे पाठ करू नका. फक्त पाठ काय करायचंय जो सामासिक शब्द आहे या सामासिक शब्दाचं लिंग कशावरून ठरतं तर याच्यामधील दुसऱ्या शब्दावरून ठरतं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. मग बाकीचं तुम्ही तेवढे हुशार आहात तुम्ही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 7 नंबर आहे बघा. काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी बघा पूजा या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता. आता काय सांगितलंय पूजा हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा अनेक वचनी शब्द आपल्याला विचारलाय. आता बघा पूजा हा शब्द कसा आहे बरं पूजा शेवटी काय आहे आ आहे की नाही शेवटी आ, म्हणजे हा कोणता शब्द आहे आकारांत शब्द आहे. याच्या शेवटी काय आहे आ आहे. पूजा ज अधिक आ बरोबर पूजा आकारांत शब्द आहे. त्याच्यानंतर कसा आहे तो स्त्रीलिंगी आहे. मग लक्षात ठेवायचं आकारांत स्त्रीलिंगी हे जे शब्द आहेत ना व आकारांत स्त्रीलिंगी नामाचं एकवचन हे काय असतं अनेक वचनाप्रमाणेच असतं. म्हणजे बघा आकारांत स्त्रीलिंगी हे जे शब्द आहेत ना ह्या आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन हे काय असतं एक वचनाप्रमाणेच असतं. ठीक आहे, अनेक वचन आणि एक वचन काय असतं सारखंच असतं. मग पूजा या शब्दाचं अनेक वचन सुद्धा काय असणार आहे पूजाच असणार आहे. लक्षात ठेवा, पाठ करायची अजिबात गरज नाही, फक्त समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबर. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. कोणत्या शब्दाचं रूप बदलायला सांगितलं आपल्याला चांदणी. आपण काय म्हणतो चांदण्या, चांदणी, चांदण्या. ठीक आहे, हे आपल्या या ठिकाणी उत्तर राहील. पुढचा प्रश्न 9 नंबर.
गोपीने या शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितलं आपल्याला. काय? गोपीने हा आपल्याला एक शब्द दिलाय आणि या शब्दाची आपल्याला काय सांगितलंय? विभक्ती ओळखायला सांगितली. बघूया आता विभक्ती कशावरून ओळखायची? तर विभक्ती प्रत्ययावरून ओळखायची. कशावरून? प्रत्ययावरून. त्याला काय प्रत्यय लागलाय? आता या गोपीने या शब्दामध्ये गोपी या शब्दाला काय प्रत्यय लागलाय? तर ने हा प्रत्यय लागलाय. काय प्रत्यय लागलाय? ने हा प्रत्यय लागलाय. मग ने प्रत्यय कशाचा आहे बघा? तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. ने कशाचा आहे? तृतीयाचा आहे. मग आपलं उत्तर काय येईल या ठिकाणी? तृतीया येईल. तृतीयाचे एक वचनामध्ये काय येतं प्रत्यय? ने ये शी हे प्रत्यय लागतात एक वचनामध्ये तृतीय विभक्तीला. ने य शी. गोपीने. आलं लक्षात? सोपं आहे. विभक्ती कशाने ओळखायची? प्रत्ययाने ओळखायची. एक तो छोटासा चार्ट आहे, तेवढा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवायचा की बाबा द्वितीयामध्ये कोणते प्रत्यय असतात, तृतीयामध्ये कोणते असतात, चतुर्थीमध्ये कोणते असतात, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा विभक्ती या प्रकरणावरती प्रश्न जाणार नाही. पुढचा परत प्रश्न बघा विभक्तीवरतीच आहे. महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. काय? महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. आता तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? विभक्ती कशाने ओळखायची? प्रत्ययावरून. प्रत्यय काय आहे इथं? चा प्रत्यय आहे. मग चा ची चे हे प्रत्यय कशाचे आहेत? चा ची चे हे प्रत्यय काय आहेत? षष्ठी विभक्तीचे आहेत. मग या ठिकाणी कोणती विभक्ती आहे? षष्ठी विभक्ती आहे. काही गोष्टी तुम्ही पाठच करायच्या. मी सांगतो ना, जे पाठ करायचे ते पाठ करायचं, जे समजून घ्यायचं ते समजून घ्यायचं. मग तुम्हाला जो विभक्ती प्रत्यय आहेत ना, हे सगळे तुम्हाला विभक्ती प्रत्यय तुम्हाला तोंडपाठ करायचे. ठीक आहे? आणि ते काय सोपे आहेत. ठीक आहे? सोपे आहेत, ते काही अवघड नाही. पुढचा प्रश्न 11. कोणी यावे कोणी जावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता बघा इथं आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितलाय. प्रश्न सोपा आहे पण प्रश्न पुन्हा कशावरचा आहे? बेसिक गोष्टीवरील प्रश्न आहे बघा. बेसिक. ठीक आहे? मग आता या ठिकाणी बघा कोणी यावे कोणी जावे. तसं जर पाहिलं तर कोणी हा शब्द काय आहे? प्रश्नार्थक शब्द आहे की नाही? कोणी प्रश्नार्थक शब्द आहे की नाही? कोणी. बरोबर. परंतु इथं कुठं प्रश्नचिन्ह दिलंय का बघा बरं वाक्यामध्ये? कुठं दिलंय का प्रश्नचिन्ह? नाही दिलं. मग तुम्ही डायरेक्ट असं वाचताल कोणी यावे कोणी जावे. कोणी शब्द प्रश्नार्थक आहे, उत्तर प्रश्नार्थक लिहिताल, उत्तर चुकून जाईल. का चुकल? तर प्रश्नार्थक केव्हा होतं? जेव्हा वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असेल तेव्हा ते काय असतंय? प्रश्नार्थक असतंय. मग या ठिकाणी कुठेही प्रश्नचिन्ह नाही म्हटल्यावर कोणी हे काय आहे? सामान्य सर्वनाम आहे. काय आहे? सामान्य सर्वनाम. लक्षात ठेवा कोण काय हे जे दोन सर्वनाम असे आहेत की जे काय आहेत? सामान्य सर्वनाम पण आहेत आणि प्रश्नार्थक सर्वनाम सुद्धा आहेत. फक्त फरक काय आहे? ते प्रश्नार्थक कधी असतात? त्याच्यामध्ये जर प्रश्नचिन्ह असेल त्या शब्दानंतर किंवा वाक्याच्या शेवटी तर ते असतात प्रश्नार्थक. प्रश्नचिन्ह नसेल तर ते काय असतात? सामान्य सर्वनाम असतात. आता हे प्रश्नचिन्ह कुठं पाहिजे? वाक्यामध्ये कुठंही असलं तरी चालतं. एक त्या शब्दानंतर पाहिजे किंवा त्या वाक्याच्या शेवटी पाहिजे. ठीक आहे? एवढा सामान्य गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 12 नंबर. जो कष्ट करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? बघा आता या वाक्यामध्ये दोन सर्वनाम आले बघा. जो काय? जो आणि पुढे कोणतं आलंय? तो. मग जो कष्ट करतो तो यशस्वी होतो. हा जो काय करतोय बघा, ह्या तो सोबतचा काय होतोय? संबंध स्पष्ट करतोय. म्हटलं हे कोणतं सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे. मग आता संबंधी सर्वनामाची तुम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची. बघा जो हे जे सर्वनाम आहे ते वाक्यात पुढे असलेल्या तो या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. मग जे सर्वनाम हे वाक्यातील पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्याचं काम करतं त्याला काय म्हणतात? संबंधी सर्वनाम म्हणतात. ठीक आहे? पुढचा प्रश्न 13 नंबर. त्याने सर्व लाडू फस्त केले या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. इथं काय सांगितलं त्यांनी? संख्या विशेषणाचा प्रकार विचारलाय. ठीक आहे? मग या वाक्यामधील संख्या विशेषण कोणता असेल बरं? तर सर्व हा जो शब्द आहे ही विशेषण आहे. ठीक आहे? सर्व हा शब्द काय? विशेषण आहे. पण हे कोणतं संख्या विशेषण आहे असं विचारलंय. मग बघूया आपण. गणनावाचक, अनिश्चित, क्रमवाचक, पृथकत्ववाचक. आता गणनावाचक म्हणजे काय असतंय? 1 2 3 4 इथं जर असतं त्याने 5 लाडू फस्त केले तर याचं उत्तर काय आलं असतं? गणनावाचक आलं असतं.
आता इथं काय सर्व आहे, मग किती निश्चित माहिती आहे का आपल्याला? किती लाडू खाल्ले माहिती आहे का? सांगू शकता का उत्तर तुम्ही? त्याने किती लाडू खाल्ले सांगू शकता? किती लाडू फस्त केले? नाही सांगू शकत. म्हटलं हे कोणतं सर्वनाम आहे? हे अनिश्चित सर्वनाम आहे. आता हे लक्षात ठेवा, हे गणनावाचक कधी दिलं असतं? 1 2 3 4 5 अशी जर संख्या असती, म्हणजे इथं दिलं असतं बघ, त्याने 5 लाडू फस्त केले, त्याने 9 लाडू फस्त केले, तर हे काय झालं असतं? गणनावाचक आलं असतं. हे क्रमवाचक कसं आलं असतं? त्याचा परीक्षेमध्ये दुसरा नंबर आला, इथं क्रम लावले की नाही आपण क्रमवारी, त्याचा परीक्षेमध्ये दुसरा नंबर आला, तो परीक्षेमध्ये 10वा आला, मग त्यावेळेस कोणतं होईल? क्रमवाचक होईल. आणि पृथकत्ववाचक काय होतं? त्यापैकी सगळ्या जरी म्हटलं तरी ठीक आहे, तिहेरी दुहेरी, ठीक आहे. मग हे लक्षात ठेवा, हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. मग अनिश्चित संख्या विशेषण कोणते आहेत बघा? सर्व, थोडी, काही, इतर, म्हणजे ज्याच्यामधून आपण निश्चित अशी संख्या सांगू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण? अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता? आता एक तर तुम्हाला लक्षात घ्या, विशेषण कोणतं आहे या वाक्यामध्ये हे तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे. मग विशेषण कोणतं आहे? हिरवे हिरवे गार इथपर्यंत विशेषण आहे. हिरवे हिरवे डबल आणि हे गार, म्हणजे याच्यामध्ये 2 विशेषण आलेत. आणि काय सांगितलंय? ह्या विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितलाय. मग आता काही वेळेस काय होतं बघा, इथं हिरवे आलंय आणि परत इथं हिरवे आलंय, म्हटलं लोकांना काय वाटतं? परत परत तेच आलंय, म्हटलं हे आवृत्तीवाचक सुद्धा असू शकतं. आणि त्यांनी पहिलाच ऑप्शन आवृत्तीवाचक दिलाय, पण हे आवृत्तीवाचक आहे का? तर नाही. हे कोणतं आहे? हे गुणवाचक विशेषण आहे. मग एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, विशेषाला म्हणजेच काय? नामाला एकापेक्षा जास्तीचे विशेषण सुद्धा असू शकतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता? आता या ठिकाणी काय सांगितलंय? स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. पाहिजे हे या वाक्यातलं क्रियापद आहे. हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे त्यांनी सांगितलंय. कोणतं क्रियापद हे? विद्यार्थी क्रियापद आहे. पण या विद्यार्थी क्रियाचा योग्य अर्थ काय आहे हे त्यांनी विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? इच्छा, हक्क, कर्तव्य आणि योग्यता. मग आता बघा वाक्य वाचा. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, ही आपली इच्छा आहे का? नाही. आपला हक्क आहे का? नाही. कर्तव्य आहे का? बरोबर, हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे की आपण देश रक्षणासाठी सज्ज असलं पाहिजे. हे आपलं काय आहे? कर्तव्य. म्हटलं इथं उत्तर काय येईल आपलं? कर्तव्य. मग तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, विद्यार्थी क्रियापद म्हणजे काय? प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो भरपूर वेळेस. मग बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच काय? तर कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात? विद्यार्थी क्रियापद म्हणतात. ठीक आहे. सोपं आहे. पुढचा प्रश्न पहा 16 नंबर. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? किती वेळेस हा प्रश्न रिपीट झाला आहे? भरपूर वेळेस प्रश्न काय झालेत? रिपीट झालेत. म्हणजे याच्यामध्ये हे जे प्रयोग आहे ना, हे क्रियापद म्हणा किंवा प्रयोग म्हणा, याच्यामध्ये काय आहेत? एक 4-5च वाक्य आहेत. कात्रजवळ सकाळी उजाडले, मळमळते, आज लवकर सांजावले, गडगडते, हे असे क्रियापद आहेत. लक्षात ठेवा. मळमळले, उजाडले, सांजावले, गडगडते, हे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. मग हे कोणते क्रियापद आहेत? तर हे भावकर्तृक क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. मग या शब्दामधील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याचा काय असतो? कर्ता मानावा लागतो. म्हणजे वाक्यामध्ये कुठं कर्ता नसतो. ठीक आहे. म्हणून हे भावकर्तृक क्रियापद आहेत. आणि या भावकर्तृक क्रियापदाला दुसरा एक शब्द आहे, त्याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवा, त्यालाच काय म्हणतात? अकर्तृक क्रियापद असं सुद्धा म्हणतात. दोन्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि एवढे 4च उदाहरणं लक्षात ठेवा. 4च क्रियापद आहेत ही. मी आतापर्यंत 10 वर्षात पाहिलेले हे 4च क्रियापद आहेत. मळमळते, उजाडले, गडगडते, सांजावली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 17 नंबर. आज हा शब्द डॅश डॅश आहे. नाम, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण आणि क्रियापद. मग आज हे काय आहे? तर आज हे क्रियाविशेषण आहे. आज, उद्या, परवा हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. म्हणजे क्रिया कधी घडणार आहे हे ते सांगते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
क्रियाविशेषण ओळखायला सांगितलं आपल्याला. मग काय, मुलगा चांगला खेळतो. चांगला हे काय या वाक्यामधलं क्रियाविशेषण आहे. आता तुम्ही म्हणता सर चांगला हे काय आहे, विशेषण सुद्धा आहे. चांगला हे काय आहे, विशेषण आहे. परंतु ह्या वाक्यामध्ये ते कशाचं काम करतंय, तर क्रियाविशेषणाचं काम करतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती. या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे. डोंगर माथ्यामागे शब्दयोगी अव्यय बघा, डोंगर माथ्यामागे, मग इथं शब्दयोगी अव्यय कोणता आहे, मागे हे शब्दयोगी अव्यय आहे. कुठे ऑप्शन, मागे. आणि सामान्य रूप काय आहे, तर डोंगर माथा हे आपलं सामान्य रूप आहे. म्हणजे इथं दोन्ही विचारू शकतात. डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यातील सामान्य रूप कोणतं असं सुद्धा विचारू शकतात. मग सामान्य रूप काय येईल, डोंगर माथ्या, डोंगर माथा नाही हा, माथ्या हे लक्षात ठेवा, हे सामान्य रूप होईल. आणि मागे हे काय होईल, शब्दयोगी अव्यय होईल. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला, दुरून, बाहेरून, समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत. क्रियाविशेषण साधित, विशेषण साधित, धातू साधित, नाम साधित. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण TET परीक्षेसाठी दररोज नवीन नवीन व्हिडिओ पाहत असतो. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं राहून गेलं असलं तर लगेच लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.